नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र इतिहास आपण बघत आहोत आणि इतिहासाची आपण शोध घेत आहोत. असाच एक इतिहास बघण्यासाठी मी आलेलो आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका येथे असलेलं भानुसे बोरगाव येथे, ज्याला कोणी बोरगाव खुर्दसुद्धा असं म्हणतात, परंतु भानुसे बोरगाव असं नाव प्रचलित असलेलं या गावाचं नाव आहे आणि मी इथं आलेलं आहे. मित्रांनो, भानुसे बोरगाव म्हणजे भानुसे परिवार या इथं या गावामध्ये राहतो आणि माझ्या पाठीमागाचा वाडा बघत आहात, हा रामभाऊजी भानुसे यांचा हा साधारण 200-250 वर्ष जुना वाडा आहे. भानुसे हे नाव कसं पडलं? भानुसे आता नेमकं आपल्याला गावामध्ये असं पुरावा, सबळ पुरावा आपल्याला भेटेना, की जसं आपण कागदपत्रे उल्लेख म्हणतो किंवा एखाद्या समाधीवर दगडावर असं कुठंतरी लिहिलेलं असतं की मराठी भाषेमध्ये, मोडी लिपीमध्ये किंवा उर्दूमध्ये, किंवा हा सबळ पुरावा आहे. भानुसे जर आपण जुना इतिहास जर बघितला, भानुसे परिवार म्हणजे बघितलं की जुन्या ज्या राजा राजवाड्यांचा काळ होता त्याच्यामध्ये 16 सरदाराच्या मानकरी घराण्यामध्ये भानुसे परिवार हा एक 16 मानकरी घराण्यामध्ये एक सरदाराचं घर होतं. आणि बऱ्याच काही ठिकाणी भानुसे सरदारांचं बरेच काही असे नावं बघायला मिळतात आणि काही समाध्यावर सुद्धा भानुसे हा परिवाराचं नाव बघायला मिळतो. परंतु ज्यावेळेस आपण पुरावा दाखवू त्यावेळेस आपल्याला नेमकं ते नाव घेता येईल, आपल्याला सांगता येईल. यासाठी एक तर आपल्याला गावातले काही जुने कागदपत्र अवेलेबल पाहिजे किंवा आपल्याला काही ठिकाणी फिरायला लागेल की जेणेकरून आपल्याला हा समृद्ध वारसा आपल्याला पुढं काढता येईल. नक्की मित्रांनो, असं म्हणतात की असं इतिहासामध्ये नोंद आहे की मराठा सैन्य पेशव्यांचं आणि मराठा सैन्य पेशवे हे दिल्लीला जेव्हा गेले पानिपतच्या युद्धासाठी, तर परतूर मार्गे गेले. कदाचित परतूर मार्गे जात असताना काही परिवार, भानुसे सरदाराचा परिवार इथं थांबला असेल किंवा काही कारणास्तव हा इथं आला असेल. पुन्हा त्यांना जहागिरी म्हणा, वतनदारी म्हणा, देशमुखी म्हणा ही अशी मिळाली असेल आणि त्यानंतर हा परिवार इथं स्थिरावला आणि हा परिवारानं त्यानंतर इथं त्यांची वंशवेल वृक्षवेल वाढली. तर मित्रांनो, आपल्याजवळ जर काही पुरावा असेल तर मी सुद्धा एक मोडी वाचक आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर 1948 पर्यंत मोडी लिपी चालली. त्या मोडी लिपीचा मी स्वतः एक अभ्यासक म्हणून फिरत आहे आणि एक वाचक म्हणून फिरत आहे. आपल्याजवळ काही जर असे कागदपत्रे असतील तर नक्की दाखवा, की जेणेकरून आपल्या गावचा इतिहास, आपल्या परिसराचा इतिहास हा बाहेर येईल आणि एक समृद्ध ऐतिहासिक वारसा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवता येईल. मित्र, असा हा वाडा रामभाऊजी भानुसे यांचा दाखवणार आहे. माझ्यासोबत आहे विठ्ठल भाऊ रामभाऊजी भानुसे. आपण आज यांचा वाडा बघूया. त्या मार्गे जायचं का? मित्रांनो, हा अतिशय जुना वाडा आपण इथं बघत आहोत. साधारण 200-250 वर्ष जुना हा वाडा आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. साधारण 7 वाजले आहेत. आता 7 वाजले. पावसाची भरपूर चालू झालेली आहे. आतमध्ये जाता येतं. याच वाड्यामध्ये छोटीशी एक आडपण आहे. विठ्ठल भाऊ सांगतात की हा जुना वाडा आहे, याच्यामध्ये एक आडपण आहे. असा हा वाडा आपण इथं बघत आहोत. या काही वाड्याच्या खुणा आपण इथं बघत आहोत. वाड्याची अवस्था आता बरीच काही दुरापस्त झालेली आहे. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की भानुसे हे नाव 16 मानाच्या सरदारापैकी एक भानुसे सरदारचं एक नाव निघतं. काही समाध्यावर सुद्धा भानुसे हे नाव आढळून येतं, परंतु त्या समाध्यावर आपल्याला स्वतः जाऊन खात्री केल्याशिवाय नेमकं त्या समाधीचं नाव आपण सांगू शकत नाही. आपण तिची शहानिशा केल्यावरच आपण त्या समाध्यांचं नाव इथं सांगू शकतो. आपल्याजवळ जर काही पुरावा असेल तर नक्की आपल्याला दाखवा, की जेणेकरून आपण पुढचा व्हिडिओ अगदी डिटेल आणि चांगला करू शकतो आणि एक भानुसे परिवाराची एक राजघराण्याची ओळख आपण पुन्हा
या समाजापुढे, या आजच्या पिढीपुढे आपण मांडू शकतो की नेमका हा भानुसे परिवार कोण आहे. कदाचित पेशव्यांचं मराठा सैन्य, मराठ्यांचं सैन्य जेव्हा कोल्हापूर गादी किंवा सातारा गादीहून या दिल्लीकडे रवाना झालं, तर ते परतूर मार्गे हे सैन्य गेलेलं आहे. आणि त्याच वेळेस कदाचित हे सैन्य, या सैन्यापैकी एखादा सरदार इथं त्याला वतनदारी, देशमुखी किंवा पाटलकी असं काही मिळाली असेल आणि हा सरदार इथं थांबला आणि त्यांचा वृक्षवेल वाढला. असं हे भानुसे बोरगाव आज आपण इथं बघत आहोत. तर आडा पाहायचा पाड हे झालं ना. नाही हे होतं ते चालेल. adjustment. आता हे. मित्रांनो, विठ्ठल भाऊ आपल्याला इथं आडसुद्धा दाखवत आहे की एका ह्या वाड्यामध्ये एक आडसुद्धा आहे. अंधारामुळं आपल्याला हे दिसत नाही. वा, खरंच राव, पूर्ण बांधकाम झालेलं आहे पूर्ण. पूर्ण आड इथं आहे. पावसाची लगबग चालू झालेली आहे. पळा पळा पळा, आता पळा. चला इथे. हो, चला. पुरातन